नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनेलमध्ये. तर आज मी तुम्हाला ही माझी जी ग्लासची शेगडी आहे तर तिची कशाप्रकारे क्लिनिंग व काळजी घेते तेही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व कोणती काळजी घेतली पाहिजे व कशाप्रकारे क्लिनिंग केली पाहिजे व मी कशाप्रकारे क्लिनिंग करते हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला युजफुल असा ठरेल. तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे गॅस शेगडी पुसताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण आपल्या नॉर्मल शेगडीप्रमाणे यावरती पाणी ओतता येत नाही. तर त्यासाठीच इथे मी एक स्प्रे बॉटल करून घेतलेला आहे. तर पाण्यामध्ये इथे विम जेलचे 2 ते 3 ड्रॉप टाकून घेतलेला आहे. तो अशा प्रकारे स्प्रे तयार केलेला आहे. तर तो सर्व इकडे रोज क्लिनिंग करताना हा मी स्प्रे वापरते. 2 टाईम आपण गॅस पुसतो स्वच्छ, तर त्यासाठी मी हे लिक्विड तयार करून स्प्रे करून ठेवलेला आहे. म्हणजे पटकन असं जे चिकट डाग असतात तर ते विम जेलमुळे नक्कीच निघण्यास मदत होते व आपल्याला जास्त पाणी गॅसवरती रोज आपल्याला ओतता येत नाही. तर अशा प्रकारे स्प्रे करून घ्यायचा म्हणजे छान असं निघतं. किंवा मग जर घाई असेल तर नॉर्मल ओला कपडा करून घेऊन पुसलं तरी चालू शकतं. पण विम जेलच्यामुळे जे चिकट तेलकट डाग पडलेले असतात तर ते अगदी सहज असे निघले जातात. तर पाहू शकता मी पुन्हा थोडंसं ओला कापड करून घेतलेला आहे व पुसून घेत आहे. अगदी 2 मिनटामध्ये चकाचक असा आपला हा गॅस क्लीन होतो. तर नक्की करून पहा. तर पाहू शकता किती छान असा निघालेला आहे. तर मी तुम्हाला अजून एक माझी पद्धत आहे तर ते दाखवते. तर त्याच्या आधी जे बर्नर खराब झालेले आहेत तर मी आठवड्यातून एकदा अशा प्रकारे कढईमध्ये सर्व बर्नर काढून घेते व त्यामध्ये मीठ व लिंबू टाकून हे उकळण्यासाठी ठेवते. 10 ते 15 मिनटं छान असं उकळलं की त्यानंतर मी क्लिनिंगला घ्यायचं. म्हणजे हे जे काही डाग पडलेले असतात तर ते निघतात. किंवा मग तुम्हाला अशा प्रकारे करायचं नसेल तर फक्त हे बर्नर घेऊन कॉलगेटच्या साहाय्याने घासू शकता. खूप छान असे क्लीन होतात. तर बर्नर आपण आठवड्यातून एकदा अशा प्रकारे क्लिनिंग केली म्हणजे जी फ्लेम आहे तर ती छान अशी एकसारखी अशी येते. किंवा मग आपण जर ते धुले नाहीत लवकर तर त्यातून फ्लेम आहे तर ती व्यवस्थित अशी येणार नाही. त्यामुळे गॅस तरी वाया जाईल व आपला बर्नरही खराब होतात. तर अशा प्रकारे आठवड्यातून एकदा तर मी अशा प्रकारे हे जे बर्नर आहेत तर ते क्लीन करते कॉलगेटने. किंवा मग अशा प्रकारे पाण्यामध्ये लिंबू टाकून करते. तर नक्कीच करून पाहावं. जे वरचे स्टँड आहे तर ते रोज 2 टाईम मी अशा प्रकारे घासांच्या साहाय्याने साबण लावून घासून घेते. तर अगदी चकाचक असे निघले जातात व तेलकट चिकट डागही निघले जातात. तर 2 टाईम अशा प्रकारे मी क्लीन करते. त्यानंतरची दुसरी पद्धत आहे तर सर्व बर्नर व स्टँड आहे तर ते काढून घेते व त्यानंतर आपल्या जे अशा प्रकारची मऊ घासन असते तर तीच याला वापरायची. अजिबात खरबडी घासन आहे तर याला वापरायचे नाही. तर अगदी थोडीशी ओली करून त्यावरती 2 थेंब विम जेलचे घेऊन अशा प्रकारे हलक्या हाताने त्याला घासून घ्यायचे. जेव्हा जास्त शेगडी घाण होते तेव्हा, किंवा मग आठवड्यातून एकदा मी किंवा 3 ते 4 दिवसातून मी अशा प्रकारे डीप क्लिनिंग करते. तर नक्कीच करून पहा. फक्त आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. फक्त जी आपली घासण आहे ती ओली करून घ्यायची व जे होल आहे तर त्यामध्ये आपल्याला अजिबात ओले करून घ्यायचे नाही. तर त्यामधूनच आपला गॅस वरती येतो. ते अजिबात खराब होऊन द्यायचे नाही. तर फक्त बाहेरच्या साईडने हलक्या हाताने आपल्याला हे क्लिनिंग करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे खूप जास्त घाण झालं किंवा मग 3 ते 4 दिवसातून मी एकदा असे डीप क्लिनिंग करून घेते. तर तुम्ही अशाच पद्धतीने करा. खूप पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही. त्यानंतर एक कोरडं कॉटनचं नॅपकिन घेऊन किंवा मग अशा प्रकारे कापड घेऊन फक्त पुसून घ्यायचं. अगदी चकाचक असं आपला गॅस शेगडी आहे तर ती निघली जाते. तर तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल व तुम्हाला जसा वेळ असेल त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच अशी क्लिनिंग करू शकता. पण मी तरी असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच करते. तर आठवड्यातून एकदा किंवा 2दा अशा पद्धतीने व रोज स्प्रेच्या साहाय्याने करते. म्हणजे शेगडी जास्त खराब होत नाही व आपल्याला जास्त क्लिनिंगलाही वेळ लागत नाही. अगदी चुटकीसरशी म्हणता येईल क्लीन होते. तर व्हिडिओ तर तुम्ही पाहताच. फक्त एकदा पुसून घेतलं की आपली शेगडी चकाचक. तर नक्की ही ट्रिक वापरून पाहावं. आपल्याला जास्त पाणी वापरता येत नाही तर ही ट्रिक नक्की वापरून पहा. खूप छान अशी शेगडी आपली चकाचक अशी निघून जाते. तर व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करावं. असेच माझे नवनवीन व्हिडिओ
पाहत राहा. पाहू शकता आपली शेगडी अगदी चकाचक कशी झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला व तुमची शेगडी कोणत्या कंपनीची आहे तेही मला कमेंट करून सांगा. व तुम्हाला शेगडी घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या कंपनीची शेगडी घेऊ शकता. खूप छान अशी आहे. तुम्हाला घ्यायची असेल तर मी व्हिडिओमध्ये टॅग केलेले आहे, नक्की परचेस करू शकता. चला तर मग भेटूया छान अशा नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.